विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दुसरे एक्झाम्पल बघू. ऑल फ्लॉवर्स आर रेड अँड ऑल काऊज आर ब्लॅक. तर ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे त्याला आपण पी मानणार आहोत आणि दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू मानणार आहोत. इथे पी स्टेटमेंट आहे बघा. आता इथे पी स्टेटमेंट इथे ऑल फ्लॉवर्स आर रेड आणि क्यू स्टेटमेंट आहे ऑल काऊज आर ब्लॅक. तर इथे ऑल फ्लॉवर्स आर रेड, तर ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ आहे, कारण सगळ्याच फ्लॉवरचा कलर हा रेड नसतो आणि त्याच्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पी इज फॉल्स एफ. आणि क्यू स्टेटमेंट इथे दिलं आहे ऑल काऊज आर ब्लॅक, तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपण एफ कन्सिडर करणार आहे. म्हणजे या ठिकाणी पी आणि क्यू ह्या दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ एफ अशी आहे. आणि हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे हे ऑर ह्या कनेक्टिव्हने जोडलेले आहे. जेव्हा ऑर या कनेक्टिव्हने कंपाऊंड स्टेटमेंट कनेक्ट केलेलं असतं तेव्हा आपल्याला डिस्जंक्शन टेबलचा यूज करून त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढता येते. तर आता इथे दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ एफ आहे आणि हे दोन्ही स्टेटमेंट जर ऑर ह्या कनेक्टिव्हने जोडलेले असतील तर आपल्याला पी ऑर क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिस्जंक्शन टेबलवरनं मिळते. तर डिस्जंक्शन टेबलमध्ये आपल्याला बघता येईल बघा. इथे डिस्जंक्शन टेबल दिलेला आहे की दोन्हीही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू पी आणि क्यू ह्या दोन्ही स्टेटमेंटच्या जर ट्रूथ व्हॅल्यू ह्या जर एफ एफ असतील बघा. इथे पीची पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे आणि क्यूची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. अशा वेळी पी ऑर क्यू ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय कन्सिडर करता येते तर एफ. आणि म्हणून इथे आपल्याला ह्या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही मिळते एफ. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज एफ. बघा अशा पद्धतीने पी ऑर क्यू म्हणजेच एफ ऑर एफ एफला आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये एफ व्हॅल्यू मिळते. तर अशा पद्धतीने आपण कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढू शकतो. तिसरं एक्झाम्पल तुम्हाला त्याच पद्धतीने सोडवता येईल. तर इथे तिसरं जे स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट, तर इथे पी आणि क्यू समजा पहिलं स्टेटमेंट पी असं कन्सिडर केलं. स्टेटमेंट पी इज मिल्क इज व्हाईट आणि स्टेटमेंट क्यू इज द सन रायजेस इन द वेस्ट. तर हे दोन्ही स्टेटमेंट इथे कशाने जोडले तर इफ अँड ओनली इफने. जर ते इफ अँड ओनली इफने जर जोडलेले असतील तर आपल्याला चौथा जो ट्रूथ टेबल आहे बाय कंडिशनल टेबल किंवा त्याला आपण डबल इम्प्लिकेशन टेबल म्हणतो त्याचा यूज करता येईल. तर अगोदर आपण पी आणि क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघू. मिल्क इज व्हाईट, तर हे पी स्टेटमेंट जर असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेणार आहोत, कारण हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे म्हणून स्टेटमेंट पीची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टी मिळते. आणि सेकंड क्यू स्टेटमेंट जे आहे द सन रायजेस इन द वेस्ट, तर धिस स्टेटमेंट इज फॉल्स अँड देअरफॉर इज ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. मग पहिलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे आणि हे इफ अँड ओनली इफने जर कनेक्ट केलेलं असेल तर आपल्याला बाय कंडिशनल टेबलकडे जाता येतं. तर इथे बघा बाय कंडिशनल टेबलमध्ये बघा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल आणि दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असेल म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते तर एफ मिळते. आणि म्हणून आपल्याला दिलेलं हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला
काय मिळेल तर यफ मिळते. अशा पद्धतीने बघा इथे दिलं आहे त्यांनी, एक मिनिट, इथे बघा पी इफ अँड ओनली क्यू म्हणजे टी इफ अँड ओनली यफ. तर ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, यफ. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज यफ. तर अशा पद्धतीने आपण ट्रूथ टेबलचा आधार घेऊन ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. आता हे व्हर्बल फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स होते. आता इथे एक्झाम्पल 3 मध्ये आपल्याला हे सिम्बॉलिक फॉर्ममधले एक्झाम्पल्स दिले आहेत. हे सगळे सिम्बॉलिक फॉर्म आहे. पी क्यू आर एस हे स्टेटमेंट यूज करून आपल्याला इथे अशा पद्धतीने हे सिम्बॉलिक फॉर्ममधले स्टेटमेंट्स दिले आहेत. आणि इथे बघा म्हटलं आहे इफ स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. मग आता आपल्याला हे सिम्बॉलिक फॉर्ममधले जे स्टेटमेंट दिले यांच्या ट्रूथ व्हॅल्यू इथे बघायचे आहेत. मग आता इथे पहिलं स्टेटमेंट बघा, निगेशन पी अँड इन ब्रॅकेट क्यू ऑर निगेशन आर हे स्टेटमेंट दिलं आहे. आणि वरती त्यांनी म्हटलं आहे की पी क्यू आर ट्रू, पी आणि क्यू ह्या स्टेटमेंटच्या हे स्टेटमेंट ट्रू असल्यामुळे यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टी कन्सिडर करता येते. आणि आर यस हे स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहेत म्हणून यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला यफ टाकता येते. मग आता आपण ह्या सिम्बॉलिक स्टेटमेंटमध्ये त्या ट्रूथ व्हॅल्यूज टाकून हे टेबलचा आधार, ट्रूथ टेबलचा आधार घेऊन हे सिम्प्लिफाय करू. मग आता बघा हे जे स्टेटमेंट आहे ह्या अगोदर आपण अशा पद्धतीने लिहून घेतोय, निगेशन पी अँड इन ब्रॅकेट क्यू ऑर निगेशन आर. मग आता पी स्टेटमेंट त्यांनी आपल्याला पी आणि क्यू ट्रू दिले म्हणजे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय कन्सिडर करता येते तर टी कन्सिडर करता येते. आणि नंतर आर आणि एचच्या यफ, मग इथे पीच्या तिथे टी टाकलाय, क्यूच्या तिथे ट्रूथ व्हॅल्यू टी घेतली आहे आणि आरच्या तिथे यफ घेतली आहे. आणि म्हणून आपल्याला इथे मिळतं आहे निगेशन टी अँड इन ब्रॅकेट टी ऑर निगेशन यफ. आता इथे निगेशन टी आहे पण आपल्याला निगेशन टेबल माहिती आहे. निगेशन टेबलमध्ये आपण म्हटलं की समजा जर पी ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला यफ मिळत असते. म्हणून इथे निगेशन टी आपल्याला तिथे यफ टाकता येईल. त्याच्यानंतर इथे निगेशन यफ आहे तर निगेशन यफ याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टी टाकता येईल निगेशन टेबलवरून. आणि मग आपल्याला इथे ते मिळेल यफ अँड इन ब्रॅकेट टी ऑर टी. मग आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊ. मग आता बघा इथे हा ब्रॅकेट आपल्याला जर सॉल्व केला तर टी ऑर टी याची व्हॅल्यू आपल्याला मिळते टी. कारण डिसजंक्शन टेबलमध्ये आपण बघितलं आहे की पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी टी अशा असतील तर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असते. म्हणून आपण इथे टी ऑर टी टी टाकतोय. आता इथे यफ अँड टी, पुन्हा आता यफ आणि टी हे आपण अँड ह्या कंजंक्शनने जोडतोय. मग आता कंजंक्शन टेबलमध्ये आपण बघितलंय की एका स्टेटमेंटची व्हॅल्यू जर यफ असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर आपल्याला त्यांच्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू ही यफ टीला काय असते यफ असते. आणि म्हणून इथे आपण यफ अँड टी इक्वल्स टू यफ म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे मिळाली आहे ती काय असते यफ. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही ह्या पद्धतीने सोडू शकता. तर इथे तुम्हाला होमवर्कसाठी हे सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे एक्झाम्पल्स ठेवले, तेवढे प्रॅक्टिस करा. मग उद्याच्या तासाला आपण पुढचे एक्झाम्पल्स बघू. धन्यवाद.